ह्या एका गोष्टीमुळे मला इडलीचं पीठ घरी करायला खूप जास्त आवडतं. भलेही 30 ते 35 रुपयाला इडलीचं पीठ इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं. पण त्या पिठाची टेस्ट आणि घरी तयार केलेल्या पिठाच्या टेस्टमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि दुसरी गोष्ट आहे, की सकाळी जेव्हा हे पीठ छान फर्मेंट होतं ना, तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्या चेहऱ्यावरती असतो. असं मला वाटतं आणि मला वाटतं प्रत्येक लेडीज मला रिलेट करू शकेल. आणि हे पीठ इतकं टेस्टी असतं ना, त्याच्यामुळे 2 दिवस छान-छान रेसिपीसुद्धा करता येतात. व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेतल्या आणि प्रोसेस फॉलो केली ना, तर मग हिवाळा असो किंवा पावसाळा असो किंवा उन्हाळा असो सेमच पीठ तयार होतं. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे गव्हाचं पीठ. रेडीमेड पीठ किंवा गिरणीमध्ये आपल्याला इझिली पीठ अवेलेबल होतं. पण आपण स्वतः बघून आणलेले गहू आणि घरी आणल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून गिरणीमध्ये दळायला दिले, की त्या पिठाची टेस्ट काहीतरी वेगळीच असते असं मला वाटतं. त्याच्यामुळे कितीही माझी घाई गडबड असेल, तरी हा घाट पण मी नक्कीच घालते. भले या सगळ्या गोष्टी आता खूप जुन्या झाल्यात आणि आता दुनिया खूप फास्ट फॉरवर्ड झाले. काही जणींना या गोष्टी पटतील, काही जणींना नाही पटणार. पण प्रत्येकाची टेस्ट आणि चॉईस मॅटर करते. चला उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.